होती। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय मोनिकाताई राजीवजी राजाळे यांच्या हस्ते आपण श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बोदेगाव येथून उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचा शेवट भगवान विद्यालय बालनप्रकडे या ठिकाणी झालेला होता। अतिशय उत्स्फूर्त अशा वातावरणामध्ये सर्व स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केलेली आहे। तसं पाहिलं तर प्रथम द्वितीय तृतीय हे सगळेच विद्यार्थी आहेत। स्पर्धेमध्ये भाग घेणारा विद्यार्थी हा प्रत्येक जिंकण्याच्या आशेनेच खेळत असतो आणि प्रत्येकाने ती स्पर्धा पूर्णपणे पार पाडलेली अशा सर्व खेळाडूंचं आम्ही तालुक्याच्या वतीने तसंच नमो चषकच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा छोटेखानी सत्कार केला जाणार आहे। त्या सत्काराचा मान्यवरांनी स्वीकार करायचा आहे। सर्वप्रथम ताराभाऊ लोढे तालुका अध्यक्ष बीजेपी शेवगाव वारकड हे करतील असे मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर त्याचबरोबर धोत्रे दादा खेडकर दादा या दोघांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे, तरी त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा। सचिन भवारकर यांना विनंती करतो की आपण अंबादासजी डाकणे सरपंच लाडजळगाव हे दादांचा सत्कार करत आहेत, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। भाजप सरचिटणीस हे दादांचा सत्कार करत आहेत। त्याचप्रमाणे शिंदे सर यांचा देखील येथे सत्कार करण्यात येत आहे। त्यांचा सत्कार भोमा शिंदे करतील। शिंदे सर स्पर्धेसाठी श्री शिवाजी हायस्कूल ते बालमटाकडे भगवान विद्यालय इथपर्यंत जे धावण्याच्या स्पर्धेमध्ये ज्या मुलांनी भाग घेतलेला आहे, खूप छान पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। सर्व मुलांचं आणि शिक्षकांचं आम्ही भाजपा पार्टीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो। आणि त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेमध्ये जे मुलं चांगल्या पद्धतीने रेणुका ज्ञानेश्वर या मुलीने तिचा सत्कार स्वीकारायचा आहे। आदरणीय मोनिकाताई राजाळे यांना मी विनंती करतो की या खेळाडूचा सन्मान करावा। त्याचबरोबर द्वितीय क्रमांक करडे वैष्णवी ज्ञानेश्वर, त्याचबरोबर तृतीय क्रमांक घोरतळे शिवकन्या आबासाहेब, तिचा सन्मान बापूसाहेब पाटेकर हे करतील। प्रतीक प्रल्हाद याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, त्या मुलांचा सत्कार आदरणीय त्यानंतर द्वितीय क्रमांक तौफिक युवराज उद्धव, सुरेशजी नेमाने हे करतील। संस्थापक आदरणीय देशमुख सर यांचा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षिका गीता देशमुख मॅम यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे। आदरणीय मोनिकाताई यांना मी विनंती करतो, दक्ष आमदार मोनिकाताई राजाळे यांचा सन्मान होत आहे। तरी तोत्रे सर अंधाळे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय ताईंचा सत्कार करावा। त्याचबरोबर
थोडंच मागे सारखं. मामा हात काढा. त्याचबरोबर भगवान वॉकिंग या स्पर्धेमध्ये 2 विद्यार्थी नॅशनल राज्य लेवल राष्ट्रीय लेवल पर्यंत नेऊन घालण्याचं काम सर इकडे आज आपल्या बोदेगाव आणि बालमटाके या परिसरामधील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नमो चषक स्पर्धेच्या माध्यमातून आज धावण्याची स्पर्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर असतील, सुरेशजी नेमाने असतील, संदीप देशमुख, कासम मामा, नारायण मडके, त्याचबरोबर अंबादास ढाकणे, शरद चाबुकस्वार आणि परदेशी सर्वच युवा टीम सुदन खंडागळे, सर्व त्यांची युवा टीम, तर मुरकुटे सर, सर्वच आलेले पाहुणे जास्त वेळ घेत नाही. सर्व स्पर्धकांचं खेळाडूंचं मनापासून स्वागत करते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी, सर्व क्रीडा शिक्षक ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोठी मदत केली, सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जवळपास 10 क्रीडा प्रकार, म्हणजे त्यामध्ये मैदानी आणि इंडोर गेम अशा या स्पर्धा गेल्या 12 जानेवारीपासून पाथर्डी आणि शेवगावमध्ये त्याचं उद्घाटन झालं. त्यामध्ये वॉकेथॉन असेल, कुस्ती, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, धावण्याची स्पर्धा, सायकलिंग, चित्रकला, रांगोळी, रस्सी खेच, त्याचबरोबर संगीत खुर्ची महिलांसाठी अशा अनेक स्पर्धा, कॅरम असेल, बुद्धिबळ असेल, ह्याही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर झाला. शालेय स्तरावर चित्रकला आणि रांगोळीची स्पर्धा झाली, त्यातील विद्यार्थी निवडण्यात आले. आज आपली धावण्याची स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली. त्यामध्ये 3 मुलांना आणि 3 मुले यांना यश मिळालं. पहिला, दुसरा, तिसरा नंबर काढला. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आम्ही सर्व अभिनंदन करतो. त्याचबरोबर जे सहभागी विद्यार्थी झाले, शेवटी खेळामध्ये कोणीतरी एक जिंकणारा असतो, परंतु सहभाग घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आपल्याला फक्त तालुका स्तरावर खेळायला मिळतं, तिथं व्यासपीठ मिळतं करावं, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करावं. खरं तर ही भावना आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. मला त्या स्पर्धेमध्ये आता प्रत्येकाला कळलं असेल की आपण कुठपर्यंत धावू शकतो, आपण आपली आता तब्येत कशी ठेवली पाहिजे, आपला सराव कसा केला पाहिजे. शेवटी ते आहे. पूर्वी कसं असायचं, आम्ही जेव्हा खेळायचो किंवा शिकायचो त्यावेळेस आम्हाला फक्त डॉक्टर, इंजिनियर एवढंच माहीत असायचं, परंतु आज खूप तुम्हाला वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहे. आपण डॉक्टर, इंजिनियरपेक्षा प्रशासकीय सेवा असेल, कला, क्रीडा, नाट्य असेल, त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं करिअर करता येऊ असेल. एशियन गेम असतील, आपण टीव्हीवर बघतो, मोदी साहेबांनी सुरू केलं आणि जवळ 100च्या पेक्षा जास्त आपल्याला मेडल्स, म्हणजे गोल्ड असेल, मेडल असेल, सिल्वर असेल, हे आपल्या विद्यार्थ्यांना, खेळाडूंना मिळाले. ते ज्या मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हायचे. आपल्याकडे जर बघितलं तर क्रिकेटला खूप त्याचं मीडियामध्ये म्हणा किंवा क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे, परंतु हळूहळू फुटबॉल असेल, महिलांची हॉकी असेल, आता कबड्डी, प्रो कबड्डीमध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातील अनेक विद्यार्थी आता मॅचेसला खेळतात. त्यांना खरं तर उद्घाटनाला बोलवलं होतं, परंतु त्यांच्या मॅचेस चालू असल्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि खूप मोठा असा उत्साह या सर्व नमो चषक क्रीडा स्पर्धेला मिळालेला आहे. आपल्याही या परिसरातून मिळालाय. खरं तर उद्या आता पाथर्डीमध्ये मॅरेथॉन स्पर्धाच्या निमित्ताने या स्पर्धेचा उद्या अजून एक कार्यक्रम आहे. आज सकाळी सायकलिंग शेवगावला आणि पाथर्डीला झाली. सकाळी 6-6:30 आम्ही सगळे इथं उभे आहेत ना, आम्ही सगळे सायकल चालवून इथं तुमच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला आलो. मी पण सायकल चालवली. शेवटी उत्साह तुम्हाला सर्वांना आला पाहिजे, तुम्ही भाग घेतला पाहिजे. आज जरी तुम्हाला यश नाही मिळालं तर रोज उद्यापासून तुम्ही सगळेजण प्रॅक्टिस करा, धावा. जे क्रीडा प्रकार तुम्हाला आवडतो, जो खेळ आवडतो त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. शेवटी आपला फिटनेस असेल हा आता पुढच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आज कुठल्याही प्रशासकीय सेवेत किंवा कुठेही तुम्ही परीक्षा जरी लेखी पास केली, परंतु जेव्हा फिजिकल होतं त्यामध्ये आपले अनेक विद्यार्थी मागे पडतात किंवा त्यामध्ये यशस्वी होत नाही. म्हणून मला वाटतं की खेळ हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यात करिअर जरी करता नाही आलं, परंतु स्वतःच्या आरोग्यासाठी, शारीरिक क्षमतेसाठी, वाढवण्यासाठी
हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपण सर्वजण या ठिकाणी या खेळामध्ये सहभागी झाला, सर्वांचं मनापासून आभार मानते. सचिन वारकड आणि त्यांच्या सर्व युवा टीमचं मनापासून आभार करते की खूप चांगली स्पर्धा त्यांनी या ठिकाणी घेतली आणि आपल्या सर्व इथल्या खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. मला खात्री आहे की भविष्यातील इथले सर्व खेळाडू अजून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आजपासूनच तयारी करतील. सर्व सहभागी खेळाडूंचं मी मनापासून आभार मानते. या संस्थेचं सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ निर्माण करून दिलं. पुन्हा एकदा या स्पर्धा भाग घेण्यासाठी नरेंद्र मोदींचा संकल्प आहे की उद्याची ही भावी पिढी सुदृढ झाली पाहिजे सर्व दृष्टीने, आणि म्हणून खरं तर ह्या मोठ्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतल्या आहे मोठ्या प्रमाणावर. त्यामध्ये चांगला प्रतिसाद आपण सर्वांनी दिला. सर्व खेळाडूंचा मनापासून आभार व्यक्त करते आणि इथे सांगते. धन्यवाद. या नमो चषक निमित्त उपस्थित आपल्या शेवगाव पाथर्डीच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे या कार्यक्रमासाठी युवा मोर्चाचे सचिनजी वारकड, सुरेश काका नेमाने, कासम मामा, अहमदाजी ढाकणे, बापनाना पाटेकर, मुरकुटे सर, संदीपजी देशमुख, सर्व उपस्थितांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो. एक मिनिट फक्त, आज फक्त सत्कार केला ज्या यशस्वी झालेल्या खेळाडूंचा, परंतु ह्या सगळ्या स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सर्वांना सर्टिफिकेट, रोख रक्कम, ट्रॉफी हे सगळं एक कार्यक्रम वेगळा होणार आहे.